आणि आता आपण लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। पुन्हा संसद भवनाच्या परिसरातली या रस्त्यावर पुन्हा एकदा मोठ्या संख्येने तरुण एकत्र आलेले आहेत आणि बॅरिकेड्सपर्यंत हे तरुण आता पोहोचलेले आहेत। हे सगळे तरुण सरकारच्या नावानं निषेधाच्या घोषणा देत आहेत, सरकारचा निषेध करतायत, हाय हायच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि हळूहळू हे तरुण आता बॅरिकेड्सच्या जवळ पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट, काही काळापूर्वीपर्यंत या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांना यश आलं होतं, पण आता पुन्हा एकदा आंदोलक मोठ्या प्रमाणात एकत्र जमू लागले आहेत आणि हे संसद भवनाच्या दिशेने येण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावर हे सगळे आंदोलक एकत्र आले आहेत। आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय हलका लाठीचार्ज पोलिसांकडून केला जातोय, कारण या आंदोलकांच्याकडून बॅरिकेड्स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यात आला। जे आंदोलक पुढे आले होते त्यांच्यावर पोलिसांनी थेट लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळत आहे। एका हलक्या लाठीचार्ज नंतर काही जणांना ताब्यात घेण्यात आलंय पोलिसांच्याकडून। त्यांची रवानगी थेट पोलीस व्हॅनच्या माध्यमातून कदाचित पोलीस स्टेशनमध्ये केली जाईल। आपण एक मुलगी आंदोलक पाहतोय, तिला कदाचित चक्कर आली असावी, तर आंदोलक इथे मिळेल त्या ठिकाणी उभे राहून सरकारच्या विरोधात घोषणा देण्याचा प्रयत्न करतायत। राम शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। तर राम, या बॅरिकेड्सला उचलून आडवं करण्याचा किंवा उचलून टाकण्याचा प्रयत्न सुद्धा आंदोलकांच्याकडून अत्यंत आक्रमकपणे करण्यात येतोय असं दिसतंय आपल्याला। बिलकुल मिलिंदजी, कारण माझ्या काही अंतरावरच म्हणजे काही पावलावरच आपण फक्त तिथं जाऊ शकत नाही, कारण तिथं नेटवर्क येत नाहीये। मात्र तिथे मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि आता आपली पोझिशन घेतलेली आहे तिथे सर्व पॅरामिलिटरी फोर्सेसनं। त्याचबरोबर पाणीचे फवारे मारण्यासाठी सुद्धा तिथे पोझिशन घेण्यात आलेले आहे, तैनात करण्यात आलेलं आहे, कारण तिथवरच परवानगी देण्यात आली होती या संपूर्ण आंदोलनाला आणि त्याच्या पुढे मात्र प्रवेश दिला जात नाही। अगोदरची आंदोलन वेगळी होती, हे आंदोलन जे आहे ते वेगळं आहे, युवकांचं आंदोलन आहे, त्यामुळे सरकारला हे चांगल्या पद्धतीनं हाताळणं हे गरजेचं होतं। आपल्यासोबत प्रथमेश पण आहे, प्रथमेश तेलंग, आणि त्याने पण इथे हे संपूर्ण आंदोलन पाहिलेलं आहे, यापूर्वीचं पण आंदोलन पाहिले। हे आंदोलन कसं आहे आणि आत्ताची आत्ता आपण जर बघितलं तर अभिजित दिपके आणि त्यांच्यासोबत इतर आंदोलनकर्ते हे बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणजे आंदोलनाला ही जवळपास केरळ हाऊस जे आहे तिथपर्यंतच परवानगी आहे, परंतु तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र आत्ता अश्रुधुरांचे नळकांड्या आणि पोलीस फोर्स इथं आणण्यात आलेली आहे, यामुळे कदाचित ह्या आंदोलकांना बाहेर न येऊ देता तिथंच थांबवल्या जाईल, कारण सुरक्षेच्या दृष्टीने आपण जर बघितलं हा संपूर्ण ल्युटियन्स दिल्लीचा परिसर हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था, आता पावसाळी अधिवेशन देखील सुरू झालेलं आहे। जवळपास राज्यातले आणि देशातले सगळे खासदार, मंत्री हे सगळे ह्याच परिसरामध्ये असतात आणि या परिसराला अत्यंत सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं मानलं जातं, त्यामुळं ही सुरक्षा व्यवस्था म्हणजे आंदोलकांना आता बाहेर न येऊ दिलं जाणार आहे, तसा प्रयत्न महाराष्ट्रातील काही लोक इथं आलेले आहेत। काय ना तुमचं? माझं नाव अनिकेत गुले। बरं, कधी आलात अनिकेत? आम्ही कालच आलो। कालच आलात? रात्री चालवतात? नाही, काल सकाळी आलो। बरं, आणि कुठं मुक्काम केला? मुक्काम इथेच जंतर मंतरवरती। अच्छा, किती जण आहात तुम्ही? आम्ही एक 50 लोक आलेलो आहोत। 50। ओके, मग आता हे आंदोलन जे आहे की जे सांगण्यात आलं होतं की केवळ केरळ भवन पर्यंत असणार आहे, हे पुढे नेलं जाणार आहे का? आंदोलन हे संसदेपर्यंत जाणार असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं होतं। पोलीस सांगता इथपर्यंत आंदोलन नेलं जाईल, त्यांनी तर तिथेच 200-300 मीटरवरती जंतर मंतर पासून बॅरिगेट लावले आणि लाठीचार केला जातोय, हे करायचं धमकवलं जाते। मधून आर्मी ऑफिसर इकडनं तिकडनं नेऊन व काहीतरी आम्ही कसे एखादी तुम्हाला हे करू ते करू असं एक दहशत आंदोलनकर्त्यामध्ये तयार करताय, हे अत्यंत चुकीचं आहे। ज्या 25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या आई वडील इथे कित्येक आम्हाला भेटले सकाळपासून, त्यांची काय मानसिकता असेल आपण समजून घेतली पाहिजे। एवढ्या शाळा बंद होता, एवढ्या विद्यार्थ्यांचं शिक्षणाचा वाटोळं झालंय, अख्ख्या शिक्षणाची वाट लावली देशातल्या, आणि जर कुणी बोलणार नसेल, जर तरुण मुलं बोलत असेल तर त्या शिक्षण व्यवस्थेवरती चर्चा करण्यापेक्षा
तुम्ही करत नाही आणि तुमचा मंत्री चर्चेला तयार नाही. 25 तुम्ही आंदोलनाला आतंकवादी, अराजकवादी, हे काय कुठून आली ही पद्धत? ही पोरं बाबासाहेबांच्या नावाने घोषणा देत आहे, भगतसिंगांच्या नावाने घोषणा देत आहे, शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देत आहे, भारतीय संविधानाची पुस्तकं हातात घेऊन ही मुलं हे करताय. तर तुम्हाला याच्यामध्ये मी काय काही मुलं इथं बघितलेली आहेत की ज्यांनी हातामध्ये पाटी घेतलेली आहेत आणि शिव्या सुद्धा दिलेल्या आहेत. मला म्हणायचं आहे की ही मॅच्युरिटी आहे का? तुम्ही एज्युकेशन ग्रॅज्युएशन पर्यंत केलेलं असतं आणि तरी सुद्धा तुम्हाला जर शब्द सापडत नसतील. आता तुम्ही मला काही सकाळपासून कुणी शिव्या दिलेल्या इथं आढळल्या नाही. ज्यांनी दिल्या असतील एकतर ते आंदोलन खराब करायला आलेले असू शकता याच्यामध्ये. असे लोक आम्हाला भेटतात इथे. गेली आता आम्ही महिन्याभरापासून रीलला वगैरे सगळीकडे बघतो. तो बघत आलेलो आहे आम्ही याच्यामध्ये की अनेक लोक आंदोलन बदनाम करण्यासाठी आलेले याच्यामध्ये. आम्ही पुण्याला आंदोलन केलं, तिथे असे लोक आलेले होते याच्यामध्ये. त्याच्यामुळे हे आंदोलन बदनाम करण्यासाठी अनेक लोक याचा प्रयत्न करतायत. प्रश्न हा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या मंत्र्यांनी त्याची जबाबदारी घ्यायची की नाही. आज देशामध्ये 95,000 मराठी सरकारी शाळा बंद झाल्या गेल्या 11 वर्षामध्ये. त्या शाळांमध्ये जर सरकारी शाळा बंद झाल्या तर सरकारी नोकऱ्या संपल्या तर गरीबाच्या मुलांनी कुठे अडाणी अंबानी रामदेव बाबाच्या पतंजलीच्या शाळेत जायचं का? पण हे कधीपर्यंत चालेल? म्हणजे काय एक्झिट प्लॅन काय याच्यामध्ये? कधी मार्किंग? हे आंदोलन करते ठरवते. आता हे आंदोलन करते ठरवते, कारण की आता जी परिस्थिती आहे, कारण की आपण काय म्हणतो की बाबा हे लवकर झालं पाहिजे, नाही तर काय काय लोक असं पण म्हणलं बॅरिगेड तोडा आणि पळा, नाही का? असं पण नाही. माझं असं मत आहे की विचारपूर्वक लोक विचार करतील आणि जे ठरवायचे ते ठरतील. आपण वेळ पाहावी आणि ते काहीतरी चांगलं होणार आहे त्याचा आपण पाहावं बस. अच्छा, परंतु गालबोट लागलेला आहे. संसदेपर्यंत हे आंदोलन पोहोचलं होतं, संसदेच्या दारामध्ये पोहोचलं होतं. कुणी लावलं गालबोट? पोलिसांनी लावलं. तुम्ही लक्षात, सरकारने लावलं. तुम्ही लोकांना हे सांगता की आंदोलन करते असे करतात तसे करताय. अहो पोलीस पण तुमच्या अश्रूच्या नळकांडा तिथं बघा ना तुम्ही, किती आर्मी ऑफिसर तिथे याच्यामध्ये. एक पोलीसवाला जेव्हा प्रश्न विचारला तर सांगायला तयार नाही, बाबा आम्हाला कुणी सांगितले. सरकारने सांगितलं ना. एवढे मोठे कमिशनर मोठे मोठे अधिकारी फक्त दहशत निर्माण करायचे, तर असं नाही झालं पाहिजे. अच्छा, परंतु दुसरीकडे इथे लोकांची सुद्धा अडचण जी आहे ती झाल्याची दिसून येते. कारण रस्ते ब्लॉक झालेले आहेत, गाड्या सुद्धा नेता येत नाहीयेत. 2 मिनिटं. रस्ते ब्लॉक झाले म्हणजे काय? 20 दिवस जंतर मंतरवरती लोक बसले होते एका जागी. त्यावेळेस तर रस्ते ब्लॉक नव्हते. त्यावेळेस काय ना पोलीस सरकारने दखल घेतली. आज तुम्ही रस्त्यावरती 20 दिवस अमर उपोषण केल्यानंतर सोनम वांगचुक सरांना कशा पद्धतीने घेऊन गेली ही सगळी लोक. मग त्यानंतर पर्याय काय? तर संसदेवरती आंदोलन करणं. सरकार दखलच घेत नाही तर शेवटचं हे काय? तर पार्लमेंट जिथं बोललं कायदा बनतो, जिथे लोकांच्या राम